येतो लवकर. येऊ की नको? हा येऊ की नको? चल काळजी घ्या, येईन लगेच. चला मंडळी, प्रवासाला सुरुवात करतोय. होय होय, इथून आपल्याला पनवेलला नाही तर ठाण्याला उतरायचं सकाळी. ट्रेन कुठली आहे तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगतो. लय लेट ट्रेन आहे. निघूया. वाजले बरोबर 7. बाहेर जायचं म्हटलं ना कुठं की आजी लगेच नाराज होते, कारण रोज सोबत राहिलेलं असतं ना. हो झालं का लावून? हां हे काय करे, 2 गाड्या घेऊन जायच्या तर तिथून मग आपण स्टेशनला त्याची एक नेऊ आणि याच्या दोघातली कुठली तरी नेऊ. चला प्रवासाला सुरुवात करूया मंडळी. जेवायला या. रात्रीचे वाजले 10 बरोबर. आम्ही सुमितच्या घरी आता. मी सुमित, दर्शन आणि शुभम बाप. आई भाऊ बसलेत तिकडे टी व्ही बघताय. सुमितच्या घरी आपण जुन्या घरात आलो होतो आणि हा डावरो का फलंदाज. आता त्याला प्रश्न विचारणार होतो पण आता विचारत नाही. जेवतो आहे आम्ही त्याच्या जेवूया. त्याच्यानंतर मग अजून बरंच किती 7 वाजता आम्ही 6 वाजता 7 वाजता निघालो ना घरातून. तिथपासून इथं आम्ही वरती जरा चर्चा चालू होती. आमचे नवीन ब्लॉगर आहेत आमचे शुभम दादा चौगुले, सुमित दादा तारवे यांचे कसे चॅनलचे जरा आम्ही हे बघत होतो. आता उद्यापासून ते परत व्हिडिओला सुरुवात करणार आहे अशी त्याने शपथ घेतला नाही. बघूया आता. शपथ नाही घेतली आहे ना? नाही ना? आहे ना? काहीतरी बोला होता मग अशी करणार पण उद्यापासून व्हिडिओ. बघूया आता. शपथ नाही घेतलं बघ. या जेवायला म्हणजे जेवण मग बोलू परत. आपल्याला जायचं आहे लेट. आपली ट्रेन आहे 3 वाजता येणार आहे. कोणती ट्रेन आहे तर नंतर सांगतो. मागे आला त्या भावाच्या घराचं काम चालू होतं. व्हिडिओ शूट का घेतला ना. आता रात्रीचा वेळ आहे त्याच्यामुळे पण काय दाखवू शकत नाही इकडं. इथं छोटासा रूम केलेला आहे. सेटअप लावलेला आहे बघा पीसीचा. व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं इथं होता. अजून काम चालू आहे. काम पूर्ण होईल तर थोडा वेळ आम्ही इथं टाइमपास करणार आहे. आता वाजलेत किती वाजले आता? बरोबर 10:30 झालेत. जेवलो वगैरे आम्ही. थोडासा आराम करूया. ट्रेन लेटच होईल त्याच्यामुळे मग आराम करून निघू. मंडळी आपली ट्रेन आहे मुंबई CSMT सुपरफास्ट एक्सप्रेस 2:25ची आहे. हे बघा ती येणार आहे 3 वाजता. अजून आता मडगावला आले. 2:20चा टाईम आहे रत्नागिरी. 2:56 दाखवते. 40 मिनटं लेट आहे. 8:30 वाजता पनवेल आणि 10 वाजता ठाणे. आणि 10चे 10:30 11 पण वाजतील. बघू आता इथं ट्रेन किती वाजता येते ते. म्हणजे बरोबर 3 वाजलेत आणि आम्ही स्टेशनला जायला निघालो आहे. तिकीटवर बघितलं ट्रेन लेट दाखवला नाही. आता हातखंब्यात आहे. आता इथून 10-15 मिनटात पोचू आम्ही स्टेशनला. पावसाचा भरोसा नाही. रात्रभर पाऊस पडतोय. थांबला आहे तर निघालो आम्ही. मधून बघा कसे लाईट लावले. हां हां 1 नंबर. आपण आता पोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. कोकण रेल्वे रत्नागिरी. त्या कोकणचा KN उडाला आहे तिकडे. उडाला ना मग आता का गेलंय भेटतंय कुठं? हां पण मग गेलाय ना आहे काय? अरे बरं तू इकडे भिजतोस काय? पण भिजतोस का? आधी तिकडून घे आतमध्ये. याला भिजवतो का याला?
याला बीजीत नेतो तिकडे. अरे पाऊस आला, माणसां गाडी आतमध्ये आणायची. ट्रेनचं इंडिकेटर बघा. पावसाला सुरुवात झाली म्हणजे एवढा आणला चुका आणि इथं आल्यावर भिजवला. तर रेनकोट बॅगेतूनच घेऊन जायचं आहे. मुंबईला पण आज रेनकोट घालायचं आहे. सगळ्यांनी रेनकोट आणले ना. शुभमने पण आणला 100 रेनकोट. तुझ्या बॅगेत टाकतो आहे रेनकोट. तुझ्या बॅगेत रेनकोट टाकतो आहे का? घे बॅगेतून. अरे कोण न्याला बिला तर काय नाही नंतर बघू. 150 रुपये माझ्या बॅगेत ठेवतो ते, पण मी घालील नंतर जाता वेळी. आलात ना मंडे. आणि हा समोरचा व्ह्यू आहे आणि राईट साईडला आहे तिकीट काउंटर. इकडे एक्झिक्युटिव्ह रूम पण आहे. सुविधा पण बऱ्याच काय आहे. सोफा वगैरे आहे. 50 रुपयात प्रति तास. आणि आपली गाडी येते लेट झाला आहे. मला वाटतं 2:20ची गाडी आता 3:45 वाजता येईल. आता कुठं आहे गाडी माहिती आहे का? अडवलेला आहे. 3:45चा टाईम दाखवतो. गाडी नंबर आहे 12134 मुंबई CSMT सुपरफास्ट एक्सप्रेस. चला आपले तिकीट आहे त्याच्यामुळे तिकीट काढायची गरज नाही. रात्रीचा प्रवास करायचा म्हटलं ना तर आम्ही आता तिकीट बुक करूनच जातो. काय आराम पण पाहिजे. दिवा ट्रेन पण लेट आली. 2:45 वाजता आली ट्रेन. आणि आमची ट्रेन नाही म्हटलं तरी 2 तास लेट आहे. मस्तपैकी घरी झोपून आता इथून परत झोपून जाणार. ट्रॅव्हलिंग करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आधी स्लिपाची तिकीट बुकिंग केली होती. S4मध्ये सगळ्यांचे तिकीट आहे सीट आहे जवळजवळ आहेत. बघू आता झोपून जाणार कारण लागेल झोपायला. काही दिवा ट्रेन आहे. 5:50ला सुटते आता रत्नागिरीवरून. टाईम वाढवला नाही. पहिले 5:35ला सुटायची आता 5:50ला सुटते. कारण काही जण यायला प्रॉब्लेम होतो ना, बस वगैरे नसतात त्याच्यामुळे मग ही गाडी 5:50ला केला नाही वाटतं. आता प्लॅटफॉर्म नंबर 3ला बघा सगळ्यांची आवडती गाडी उभी आहे. दिवा पॅसेंजर दिवा रत्नागिरी जी 5:50ला सुटते. आणि इथं आज पोचले 2:45 वाजता. आपला एक मित्र भेटला होता वरती, तो पण याच ट्रेनला होता. आता 2:45 वाजता उतरून मंडई. इथून मग सगळेजण कसे जाणार. आता तो सकाळपर्यंत इथं थांबेल 6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर वरती जाईल बस स्टॉपला. गाडी वगैरे असेल तर काय वाटत नाही. आपली ट्रेन अजून आले नाही. 2 नंबरला येईल. मँगलोर CSMT एक्सप्रेस 12134 गाडी नंबर. आधीच तिकीट बुक केले होते कारण ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं ना झोप झाली पाहिजे बाई. त्याच्यामुळे आम्ही 4घांचे तिकीट बुक केले होते. S4मध्ये सगळ्यांचे सीट आहेत. चला बघूया आता गाडी कधी येते. चला आपली मँगलोर CSMT एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर येते. बारीक बारीक पावसाला पण सुरुवात झाली आहे. इकडं कधी शेड टाकणार आहे काय माहिती. 1 नंबर प्लॅटफॉर्मला शेड टाकले नाही. इकडं पण गरज आहे शेडची. व्हिडिओ पोचली तर नक्की त्याच्यावरती काहीतरी उपाय सुचवा आणि इकडं पण शेड टाका. कारण पाऊस आला की इकडे भिजायला होतं. इकडे शेड टाकले नाही पण पत्रा टाकायचा बाकी वाटतं अजून. कारण तसंच बाकी आहे. चला ट्रेन येते आपली आता. मस्तपैकी आराम करून डायरेक्ट उतरायचं आहे ठाण्याला. नाही तर CSMTला जाऊ आपण. त्यात काय एवढं आहे ना. 2 पुढे जनरल डबे 2 आहेत आणि मागे 2 जनरल डबे आहेत.
12 S4 आमचं S4 आहे. बरोबर आहे. इथंच येणार असं काय नाही, बघू आता. वाजलेत बरोबर 3:45, जवळजवळ 4 वाजायला आलेत आणि आपली ट्रेन आली आता. बँगलोर CSMT एक्सप्रेस. पाऊस आहे त्याच्यामुळे मला वाटतं ट्रेन लेट असेल. जनरल डबा पण खाली होता. हे पुरा खाली आहे. दोन्ही पण जनरल डबे पूर्ण खाली आहेत. अबा इथं तर कोणच नाही भाई. फुकटचे तिकीट काढलेले. म्हटलं आई म्हटलेला सॅटर्डे संडे म्हणून गर्दी असेल. याला मस्त दोन्ही डबे पुढचे खाली होते. मागचे डबे पण खाली असणार. मग जाऊ द्या, आम्हाला का माहीत होतं. पहिलं माहीत असतं तर तिकीट आम्ही काढलेली नसते. जाऊ द्या, आता तिकीट काढलेलं आहे तर जाऊया. S1 आला. S4 मध्ये आहे ते आमची सीट. चौघांची एकाच डब्यात आहे. पाऊस पण लागू लागला आता हळूहळू. चला, सीट बुक असली तर कोणी येऊ शकत नाही आपल्याला उठवायला. म्हणजे आरामात झोपून जाऊ शकतो, कसला टेन्शन नाही. मस्त काही शाल वगैरे आणलेलं आहे. याला पाऊस आला. दरवाजे उघडे आहे. चला, ट्रेन आलेली आहे. S4. पाऊस पण लागतोय बारीक बारीक. बारीक बारीक. मस्त जेवणाचे डबे खाली होते म्हणजे. आम्हाला वाटलं सॅटर्डे संडे आहे त्याच्यामुळे गर्दी असेल, पण तसं नाही. पूर्ण खाली होता डबा. जाऊ दे, आम्हाला झोप पूर्ण करायची ना ब्रो. चला सीट बघूया. इथे तुमचे आहे 72 आणि किती आहे? 72-66 किलो. आम्ही तू वरती आहे. तुझा किती आहे? शुभम आपला किती आहे? तर 69 भेटला. 58 दाखव. 58 मधला वाटतं. हां मधला. मध्येच सेट भेटले. चला काय हरकत नाही. मधले सेट आहे. तुझी वरती आहे ना? 2 वरती आहे, 2 मध्ये आहेत. चला इथे झोप नाही तर कोण आलं नाही लवकर. हां म्हणता म्हणता मंडळी वाजले जातात 4. तरी ट्रेन अजून सुटले नाही. असं ट्रेन सुटेल तेव्हा सुटेल. आता इथून डायरेक्ट पनवेल, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. बघू आता कसा प्रवास होतो आहे. आता झोपू जातो मी. उद्या सकाळी भेटू आता. चला आता मस्त काही झोपूया. ट्रेन सुटेल तेव्हा सुटेल. ज्यांना डबे खाली होते पहिला माहीत असतं तर आम्ही तिकीट काढले नसते. सकाळी 4 वाजता शुभरात्री करतो. चला बाय बाय, गुड नाईट. वाजलेत 9 मंडळी आणि आम्ही आपटा स्टेशनलाच उतरलो आहे. इथं क्रॉसिंगला थांबली होती ट्रेन. तेवढ्यात आपल्या बालूभावाने फोन केला कुठे पोचलास म्हणून. आणि नेमका आम्ही आपट्याला क्रॉसिंगला ट्रेन थांबली होती. ट्रेन गेली आता पुढे पनवेलला थांबेल. 2 तास ट्रेन लेट होती, ती अर्ध्या तासावरती आणला. आता बालूभाऊ आपल्याला गाडी घेऊन घ्यायला येतो आहे. बरं झालं देवच पावला, कारण आज पाऊस बराच आहे. हां हां इथं पहिल्यांदा झालो आहे मी. चल पलीकडे जायचं. हां डॉगेश भाऊ ते गारटले. डॉगेश भाऊ यार भाऊ, आम्ही काय आणलेलं पण नाही खायला. नाही तुला दिलं असतं मी. इथं दुकान पण नाही. सॉरी भाऊ, आम्ही रत्नागिरीतून आलो आहे, फिरायला चाललो आहे. चला एक नंबर आपला बालूभाऊ
कारण पाऊस बराच आहे. आता आम्ही पुढे गेलो असतो भरला बिरलेला असतो बालू दादा. आम्ही पुढे गेलो असतो ना आणि पाणी बिणी भरलेलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय बालू भावाकडे. येतोय 4 व्हीलर घेऊन. मंडळी तसं तर आपटा स्टेशनला आपली कधी फेरी नसते. जेव्हा ट्रेनने जातो तेव्हा आपटा स्टेशन आपल्याला इथं दिसतं. आणि आता आपला भाऊ न्यायला येतोय तर चला बाहेर जाऊया. 3 टकली घेऊन आपण चालणार आहोत कुठंतरी फिरायला. 3 नाही आहेत अजून आहेत त्याच्यात 20 जण आहेत. पण आता आजचा प्रवास आपट्याला आलो आहे तर आता आपल्या बालूभावाकडे जायचं आहे. इथं पतोने शुभम बसलेत. पतू भाव शुभम भाव कसा आहे? बरं आहे ना? हां शुभ सकाळ. इकडे एक सीट आहे इकडे जायचं बाहेर आपल्याला. पाऊस मला वाटतं बराच पडतो मुंबईत. तर मंडई पाहू शकता आपला भाऊ आपला न्यायला आला आहे. बालू भाव. अरे काय राहणार कधी भेटले ना. काय म्हणता? किती वर्षानं भेटलाय ना? किती वर्ष झाले? 2 वर्ष. 2 वर्ष गायब आहे आमचा कोकणी बालू सर आमचे. चला नमस्कार. नमस्कार. वेलकम टू आपटा रसायनी. आपटा स्टेशन रसायनीमध्ये. आपटा स्टेशन रसायनी तुला इथून जवळ आहे ना? हा आता 10 मिनिट लागले तुम्हाला फोन केला. बघ हे बघ तुला कॅप्चर बघ किती जण करत आहे. हा 4 जण. कोकणकार लाईव्ह दुबईला दाखवून. चला 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 बसा. याला फोटो भेटलाय बघ. बाळू कोण? चला मंडई आपला भाऊ आलेला आहे. खरं 1-2 वर्ष आम्ही भेटलो नाही आहेत जवळ. कारण बालू कधी आला होता आपल्याकडे? नाही एकदा फक्त याला आला होता पालखीला. हा पालखीला आणि बाबांच्या याला आला होता तो. नंतर मग आलेलाच नाही. तर आता भेटला. आजी जाम विचारत असते बालूला. चला आपण आता कुठं जायचं आहे? आपण आता घरी. आता बालूभाऊच्या घरी जायचं आपल्याला. कधीपासून बोलत होता की घरी या पण घरवरणी झाली गणपती. आपण असा योग आला. मी पण आता जायला सोडला आणि बोलू तुम्हाला कॉल करतो कुठे आहे करून. आणि आपटा नशीब सुट्टायची ट्रेन आणि हे निघतात आहेत. इकडे गणपती बाप्पा आहे बघा. पाऊस जाम पडला ना? पाऊस जाम पडतोय. चला चला मंडळी नो चला. हे हाय उघडला नाही का? जाऊ दे बोलत झालं नाही उघडला. जाऊ दे खिडकी जाऊ दे त्याला. चला कोकणी गाण्यासोबत आपल्या दिवसाची सुरुवात झाली आणि पुढे गणपती बाप्पा मोरया. सध्या ट्रेंडिंगला असलेलं गाणं भाऊ कुठून बघतोय रसायनी मधून. काय करणार अंगात रक्तच कोकणी करत आहे ना. गावी गेला होता यावेळी? नाही गेलोच नाही. काय सांगू आता घरात काय काय चाललंय. काय सगळे गाणं ऐकतो सुंदरनार नल्ली. सकाळचे 10 वाजलेत. बालूबाबाच्या घरी आलोय. इकडे काका बसलेत. इकडे आजी आहे. काकीने नाश्ता दिलाय. आणि बघा गावावरून आम्ही आलोय पण आटल्या आणून देतो आम्हाला खायला इथं. गावचा नाश्ता आहे मस्तपैकी. घावणी आणि कोरा चहा 1 नंबर. या नाश्ता करायला. एक आमचा प्लेअर गेलाय तोंड धुवायला. लेट केला ना त्यानं. काका बरे आहेत ना? पाऊस वगैरे काय म्हणताय? आहे ना? तर या मंडळी नाश्ता करूया. गाठलेत आपला बालू भाऊ. किती वर्षानं भेटलाय. सुमित भाऊ शुभम भाऊ दर्शन कमी येतोच आहे. लवकर संपला. संपला रे. ते नाही आवडत ना गावना? दर्शन गावना नाही ना आवडत?
आपल्याकडच्या कोणाला आवडणार नाही असं होणार देव पावतो बोलतात ना, तसा बालू आमचा देव आजचा. कारण सकाळी क्रॉसिंगला ट्रेन थांबली होती 8:45 वाजता काहीतरी. त्याच्यानंतर यानं तेवढ्यात फोन केला कुठं आहे म्हणून. कुठं आहे विचारायला फोन केला होता, पण आम्ही आपल्या स्टेशनला होतो बरोबर. उतर बोलला, ट्रेन सुटायला आणि आम्ही मग उतरलो. हे धावत धावत चप्पल वगैरे शोधत होता बघा, असे पण चप्पल शोधत होता. तर मस्त गावाकडे आलं, नाश्ता वगैरे केला आहे, आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि नंतर मग आम्ही निघू कुठेतरी बाहेर जायला. तर हा व्हिडिओ थांबवतो इथेच. रसायने आपटा रसायनीमध्ये आम्ही आता आहे बालूच्या घरी. तर इथून आम्ही नंतर 4 व्हीलर घेऊनच जाणार आहे, कारण पाऊस बराच आहे. हे बघा व्ह्यू बघा काय आहे इथून. पावसाला जोर आहे कालपासून, बराच पाऊस आहे. असा व्ह्यू आहे बालूच्या घरातून. मस्त वाटलं, नाश्ता पण मस्त झाला. गावने कोरीच्या आटल्या होत्या का पहिलं माहीत असतं ना आपल्याला, याला काहीतरी घेऊन असतो, आजीने काहीतरी दिलं असतं गावावरून. चला मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.